वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव शुभकार्यसु सर्वदा। गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया, गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया। मोरया रे बप्पा मोरया रे, मोरया रे बप्पा मोरया रे। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। अद्भुत रूप ये काया भारी, महिमा बड़ी है दर्शन की, महिमा बड़ी है दर्शन की। बिन मांगे पूरी हो जाए जो भी इच्छा हो मन की, प्रभु जो भी इच्छा हो मन की। ओ जो भी इच्छा हो मन की। शिक्षित नागरिक जे यांनी अभ्यास करून एक डिग्री घेऊन वरच्या लेवलला पोहोचलेले आहेत, बराबर है ना भाभी? क्योंकि यहाँ पे बच्चों को भी पता चलना चाहिए कि तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही काहीतरी बनले तर तुम्ही इथे येऊन बसू शकता। तुम्ही सोशल मध्ये आहात तर तुम्ही इथे येऊन बसू शकता। तुम्ही काहीतरी चांगली कामगिरी केली तर तुम्ही इथे येऊन बसू शकता। तुम्ही पत्रकार झाले तर तुम्ही इथे येऊन बसू शकता। तुम्हाला बनायचंय का काही ना काही? बसायचंय का इथे पण? आम्ही म्हातारे होऊ तेव्हा तुम्ही इथे येऊन बसाल ना, हो की नाही? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? अभ्यास। तुम्हाला हेच सांगण्यासाठी आज इथे पाहुणे आलेले आहेत। पाहिलं का तुम्ही त्यांना? सगळे किती छान दिसतात ना, है ना? मग जोरदार आपण पुन्हा एक वेळ टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी। गणपती बाप्पा मंगल मूर्ती दिसले नाही सर, चष्मा असून मला दिसले नाही। नागटकर सर यांचंही वेलकम आहे। आज आपल्याला तुम्हाला पुरस्कार देण्यासाठी इथे मी आता सांगितलं ना, दिग्गज पर्सनॅलिटी लाभलेले आहे। त्याचा मी तुम्हाला पहिले परिचय करून देते। पहिले आपण टाळ्यांनी स्वागत करूया आणि मग पुष्पगुच्छ देऊन करू। आता तुम्हाला वर्दीमध्ये कोण दिसलं? मॅडम, हे आहे शीतलताई निमजे मॅडम। त्यांनी पण अभ्यास केला आणि मेहनत केली म्हणून आज त्या वर्दीमध्ये आहे। कोणाकोणाला चांगलं वाटलं मॅडमला पाहून? हात वर करा। आहे ना, वाटलं ना? पुन्हा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। मग आता वर्दी झाली, वर्दी नंतर कोण आलं? डॉक्टर, डॉक्टर शीतलताई राऊत। तुम्हाला काय झालं म्हणजे तुम्ही कोणाकडे जाता?
शीतलताई त्यापैकी एक आहे. डॉक्टराच्या शिवाय माणूस लवकर लवकर पुढे जात नाही. तुम्ही जेव्हा म्हातारे होते ना तेव्हा तर अलबत्ता डॉक्टर लागतेच लागते. छान वाटते ना. हा, पुन्हा शीतलताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मग कोण येते? टीचर सोनूताई तडस. आमच्या जागृत शाळेमध्ये आहे टीचर. तुम्हाला घडवण्याचं काम कोण करते? टीचर. तुम्ही रोज शाळेत जाता ना सगळेजण, मग रागवते ना टीचर? रागवते ना? पनिशमेंट सोबत काय करते? प्रेम पण करते ना? काय म्हणते? नाही बेटा, तुम्हाला छान नागरिक बनायचं आहे, हे होमवर्क करून आणायचंय. तुम्हाला शिकवण्याचं काम कोण करते? माझी मुलगी तर आज पळाली सोनूताई येऊन राहिली बा म्हणून. तर सोनूताईसाठी पण जोरदार टाळ्या होऊ द्या. मग त्यानंतर आले आमचे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. आहे प्रिन्सिपल म्हणायला, पण ऑलराऊंडर पर्सनॅलिटीच आम्ही त्याला म्हणू. तो एका दृष्टीने माझा मित्र पण आहे, पण टुरिझम गाईड पण आहे. तो अजून काय आहे भाऊ? ते माझ्या मुलांमधलं तो सांगितलं. हा, गायक, लेखक आणि सगळं अरेंज करते बहिणी. तो सगळ्या गोष्टीत परफेक्ट आहे. म्हणजे आम्हाला इतका गर्व होते की तो आमचा मित्र आहे. तुम्हालाही तुमची मैत्रीण थोडस चांगलं काम केलं छान वाटतं ना. अरे अरे वा, ही माझी मैत्रीण आहे बा म्हणून. तसं आम्हाला छान प्राऊड होतं की किशोर आमचा मित्र आहे बा म्हणून. तर ऑलराऊंड पर्सनॅलिटी तुम्ही पाहाल वरुण मध्ये मोठे मोठे कार्यक्रम होतात ना, त्याचा अँकरिंग करतात किशोर सर. त्यांना वेळेवरही तुम्ही काहीतरी सब्जेक्ट द्या, काहीतरी कार्यक्रम अरेंज करायला द्या, ते तुम्हाला चुटकी वाजून अरेंज करून देतील. अशा जोरदार पर्सनॅलिटीसाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजू ना. मग तुम्हाला टाळ्याच वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजवल्याने काय होते? ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. होते ना? मॅडमला विचारा, होते ना मॅडम? मग त्याच्यानंतर आले आपले पत्रकार. मीडिया काय आहे? आपल्या देशाचा चौथा आधारस्तंभ. आणि त्यात दीपक दादा आपल्याला भेटलेले आहे. उद्या माहितीये का, तुमचा छान छान फोटो काढून ते पेपरला टाकतील. मग तुम्ही छान, तुमच्याजवळ मोबाईल असेल तर त्यावर टाका. आजच आला का? आपल्याला पुढे नेण्याचं काम हे मीडिया करते. आपल्याला प्रोत्साहन देण्याचं काम मीडिया करते. वृत्त केसरीचे संपादक आहेत ते, आणि आपल्याला नेहमी मदतीसाठी येतात. अशा दीपक भाऊ खंडेलवाल साठी पण जोरदार टाळ्या होऊ द्या. मग पुढची रत्न आले आपल्या जवळ. सगळ्यांना माहित आहे शेती कशी होते? माहित आहे कोणाकोणाकडे शेती आहे? शेतीमध्ये पण तुम्ही भरपूर काही करू शकता. याचा प्रवीण दादा कुंडलकर यांना कृषी रत्न हा अवॉर्ड मिळालेला आहे. कोणता अवॉर्ड मिळालेला आहे? कृषी रत्न. शेतीतली जी माती वगैरे असते ना, त्याचे प्रशिक्षण सर करून देतात, आणि त्यात काय पिकवायचं काय नाही पिकवायचं हे प्रवीण दादा सांगतात. इतकं छान गायडन्स करतात. तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता. असे प्रवीण दादा हे आपल्या कृषी रत्न म्हणून ज्यांना अवॉर्ड प्राप्त आहे, अशा प्रवीण दादांसाठी आपण पुन्हा एक वेळा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि नमस्ते भाभी, आइए. मिलिटरी पर्सन, मिलिटरी मॅन माहिती आहे का तुम्हाला? कुठे असते मिलिटरी मॅन? बॉर्डरवर. आज आपला देश जो सुरक्षित आहे ना, तो फक्त मिलिटरी पर्सन मुळे आहे. आणि दादांचं तर एवढं चांगलं काम आहे, ते आता रिटायर झालेले आहे, पण ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे इतकं छान काम वरुड मध्ये करतात. ते आज आपल्यामध्ये आलेले आहे. तर जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी. त्यांचा मान करणे आज आपल्याला गरजेचं आहे, कारण प्रत्येक फौजीला आपण ती व्हॅल्यू द्यायला पाहिजे. आता तुमच्या समोर अजून एक पर्सनॅलिटी आलेली आहे ना? सुंदर दिसत आहे ना? हो तो म्हणा. हा, त्यांनाही चांगलं वाटलं पाहिजे. आपले गेस्ट आहेत, ते आहेत म्हणा, ते ऑलरेडी सुंदर. त्या आपण कोण आहे? डॉक्टर तृप्तीताई खोले.
तुम्हाला स्किन खाजवली किंवा काही झाली तुम्ही डॉक्टरकडे जाता ना. स्किन स्पेशालिस्ट आहे तृप्तीताई आणि नेहमी मदतीला तत्पर असतात. बघितलं ना तुम्ही. यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या इथे जे गेस्ट बसलेले आहे त्यांनी काहीतरी अचीव केलेलं आहे ना जीवनामध्ये. तसंच तुम्हाला करायचं आहे आणि भावी पिढी म्हणून तुम्हाला पुढे जाऊन इथे येऊन बसायचं आहे. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे ना. तर भाभी होगी तयारी? हाँ वो पुष्पगुच्छ लेना ना. मी एकेकाचं नाव घेते, एकेकाने उठून पुढे यायचं. मी तृप्तीताई होले यांचं स्वागत करण्यासाठी ताईंना बोलवते. त्यांनी यावं आणि त्यांचं स्वागत करावं. ये 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 दे ताईंना दे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तुमच्यासाठी वेळातला वेळ काढून इथे प्रत्येक. आता पिल्लू तू ये. आमच्या एपीआय मॅडम आलेल्या आहे. एपीआय मॅडमचे स्वागत करण्यासाठी मी माझ्या पिल्लूला सांगते. मला नाव माहित नाही. आनंद वाटतो ना. आता आमच्या डॉक्टर शीतलताई राऊत यांचं स्वागत करणारे आमची गुंजन. जोरदार. त्यानंतर आमच्या सोनूताई. कोण आहे ताई? या ना मागून. दादा बहिणी या ना. आमच्या सोनूताई तळसचं स्वागत करणारे राधा वहिनी. जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर आहे आमचे किशोर भाऊ तळस. ताई या ना. या 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 लाजू नका. आपलाच गणपती आपल्यासाठीच आहे. आणि गेम खेळू शकता, बोलू शकता. आमचे आता आहे दीपक दादा खंडलवाल. अवनी अवनी. या दोघी जणी या दोघी जणी. आमच्या दीपक दादांचं स्वागत करा. 2 अवनी आहे आमच्या इथे. इकडे बघा बेटा. तू या साईडून ये. जोरदार. ये ब्लॅक टी शर्ट. आता आमचे प्रवीण दादा कुंडलकर यांचं स्वागत आमची पिल्लू करेल. टाळ्या वाजवायच्या बॉस. बेटा इकडे बघ. त्या साईडून यायचं. बाकी आमचे आता अशोक दादा नानवटकर यांचं स्वागत करतील माझी पिल्लू. बोलू तर द्या. एवढा मोठा गणपती तुम्ही बसवता, दरवर्षी मेहनत करता. भाऊ अग्रवाल यांचं स्वागत अशोक दादा भाऊ बद्दल देते. माहित आहे का लोकेशन ना कोणाला म्हणतात? अरे बोट तर दाखवा त्याला. हा का बरं म्हणतात? कारण तो सगळ्यांसाठी धावून जातो. आता तुम्ही गणपतीत येताना तुम्हाला रोज कोण दिसते ना दादा? रोज माईक घेते तुम्हाला काही ना काही करून आणायला लावते ना आणि त्याचा प्राइस पण देते. ही सगळी व्यवस्था जी आहे लोकेश भाऊ अग्रवाल मंडळाचे अध्यक्ष आणि सगळे सभासद, त्यात जेंट्स आले आणि लेडीज आले, ते सगळे मिळून करतात आणि तुमच्यासाठी कार्यक्रम अरेंज करतात. ते ह्या सगळ्यांसाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. तर ठीक आहे, सुरू करून मग मी पुढचं. आता 2 मिनिटं आपण विस्तृत करायची का? त्यांचे विचार आपण तुमच्याबद्दल ऐकायला पाहिजे ना. शांततेने ऐकून घ्या ना, बोलायचं नाही. मॅडम बसले आहे. नाही बिलकुल चूप बसणार. मी तृप्तीताई होले यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं आमच्या मुलांची हितगुज करावी. धन्यवाद सोनलताई. मला आज इथे बोलवलं त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. दरवर्षीच या मंडळांनी खूप छान कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. यावर्षी पण खूप छान कार्यक्रम आहेत. कार्यक्रमाची पत्रिका आमच्याकडे आलेली आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या मुलांनी शाळेचा जो शेड्यूल आहे तो
बाजूला ठेवून अशा कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला पाहिजे. तरच आपली जे आपण म्हणतो की अष्टपैलू व्यक्तिमत्व व्हायला पाहिजे, तर ते अशा आपण कार्यक्रमांमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतरच आपल्याला कळू शकतं, शिकू शकतो आपण, नवीन अनुभव येऊ शकतात. ह्या ज्या कॉम्पिटिशन्स इथे हेल्प केल्या जातात तर त्या सर्वांमध्ये आपण पार्टिसिपेट करायला पाहिजे. बक्षीस प्रत्येकाला मिळेलच असं नाही, पण तरी पार्टिसिपेट करणंही एक जिंकल्यासारखंच असतं. त्यामुळे सगळेजणांनी इथे भरपूर प्रतिसाद द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि हा माईक परत सोनलताईला हँडओव्हर करते. थँक्यू तृप्तीताई. फार सुंदर मेसेज तृप्तीताईंनी इथे दिलेला आहे की तुम्ही अभ्यास वगैरे करायला पाहिजे. आणि आता पुन्हा आपल्या इथे एक डॉक्टर आलेली आहे. ही आपल्या कॉलनीतलीच आहे सगळ्यांची, डॉक्टर देविकाताई निंबोरकर. यांचं स्वागत करायला कोण येते? या दोघी जणी या. आपल्या कॉलनीतली सून आहे ती, आमच्यासाठी पटकन धावून येणारी आहे. जोरदार. आता मी API मॅडमला विनंती करते की त्यांनी थोडीशी हितगुज करावी आमच्या मुलांसोबत. थँक्यू सोनलताई. मंचाला सन्मान्य आणि तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. बरं, मी कोणाकोणाला आठवते? मी इथे आले होते की नाही मागच्या वर्षी? आले होते ना? आणि म्हणजे ओळख आहे, ओळख सांगत नाही मग मी. तेच सांगणार आहे मी आता. गणपती बद्दल आणि ह्या मंडळाबद्दल तर हे सगळे बोलणार आहेत, प्रत्येक आपापल्या प्रोफेशनल बद्दल सांगणारच आहे. म्हणून मी फक्त एक 5 मिनिटांमध्ये माझं संपवणार आहे, कारण की आपल्याला लक्ष आपलं गणपती बाप्पांकडे आहे. कोणाला छान झालेलं आहे, कोणाला बक्षीस मिळणार आहे, पण सर्वांनाच बक्षीस आहे. मेन म्हणजे तुमच्या कामाचं सांगते मी, गुड टच बॅड टच. आणि पालकांना सांगू इच्छिते की बदलापूरची जी घटना झालेली आहे, सध्या आमचं ते सेशन चालू आहे, DG ऑफिसकडून आलेलं आहे की शाळेमध्ये कुठली काही समिती आहे, शांत समिती वगैरे, तिथे जाऊन तुम्ही गुड टच बॅड टच याबद्दल सांगावं. आणि सगळे असे फुलपाखरांसारखे क्यूट, छान, कोमल, गोंडस असे फुलपाखरू समोर बसलेले आहात की नाही? क्यूट, गोंडस, नाजूक आहेत की नाही? तुम्ही शाळेत जाताना किंवा इथे परिसरात खेळत असताना जर कोणी तुमच्या मोहल्ल्यातील असेल किंवा कुठला बाहेरचा व्यक्ती असेल, तुम्हाला काही डिवचत असेल, कुठे हात लागत असेल, तुम्हाला गुड टच बॅड टच सांगितलंय का शाळेत? सांगितलंय ना? म्हणजे मी डिटेलमध्ये सांगत नाही, कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी पण सांगते. आपल्याला स्विमिंग कॉस्ट्युम माहितीये? मुलींचा स्विमिंग कॉस्ट्युम इथपासून इथपर्यंत असतो ना? मुलांचा एवढाच असतो. तरीही मुलांचा हा पार्ट सुद्धा महत्वाचा आहे. प्रायव्हेट पार्ट आपली छाती, आपलं पोट, आपली सुसूची जागा, शीची जागा. आपल्याला हसायला येतं बरं, पण जर तिथे आपल्या आई बाबांपेक्षा किंवा आजी आजोबांव्यतिरिक्त जर कोणी हात लावला तर तुम्हाला आवडणार आहे का? आई आपल्याला किती छान लाड करते, इथली पप्पी घेते, इथे घेते, इथे दाब धूप करते, आपल्याला आवडते की नाही? आई बाबांनी लाड केलेला कोणाला आवडत नाही? हात वर करा. अरे सर्वांनाच आवडते. पण आई बाबा, आजी आजोबा आणि आपले काका मावशी जे आपल्या विश्वासातले आहे की यांनी मला कुठेही हात लावला तरी मला एक चांगलंच वाटणार आहे, असं वाईट फील होणार नाही, ह्या 4 व्यक्ती व्यतिरिक्त जर कोणी अनोळख्या व्यक्तीने जर तुम्हाला असं काही टच केला तर घरी सांगायचं, आई बाबांना सांगायचं. आई बाबांना सांगायला भीती वाटत असेल तर प्रत्येकाची एक आवडती टीचर असते शाळेतील असेल किंवा ट्युशनची टीचर असेल, असते की नाही? कोणाकोणाला आहे आवडती मॅडम? सर्वांना. तर घरी सांगायचं
बरं आपण टीचरला सुद्धा सांगू शकत नाही, आई बाबांना सांगू शकत नाही. मग तुम्हाला मी एक दोन असे सिक्रेट नंबर सांगणार आहे. इकडे कोणाला सांगायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, हे फक्त तुमच्यासाठी आहे. मी सांगितलं यांना तरी चालेल, काही हरकत नाही. पासवर्ड नाही, आपण मोबाईल बद्दल नाही सांगितलंय. 1098-1098 हा चाइल्डलाईन नंबर आहे. मोबाईल सगळ्यांना हाताळता येतो की नाही? सर्वांना चालवता येतो ना मोबाईल? फेसबुक, युट्यूब तर सर्वांचा आवडतच आहे. इंस्टाग्राम तर आपण जसं मोबाईल हाताळतो तसं आपल्याला जर कुठे काही आपल्याबद्दल काही सांगायचं असेल किंवा आपण घरी सांगू शकत नाही, किंवा माझ्या मैत्रिणीला ते काका असं असं हात लावत आहे पण ती सांगत नाहीये, म्हणून आपणच तुम्ही जरी तो 1098-1098 हा नंबर डायल केला की तुम्हाला लगेच रिप्लाय येणार त्याचा. तिथे सांगायचं की मी अशी इथे राहते, असं असं बोलते, मला माझ्या मैत्रिणीला किंवा मला हे काका ते मावशी असं असं टच करते, तर आम्हाला मदत हवी आहे. ते लगेच आम्हाला फोन करतील, आमच्यापर्यंत त्यांचा मेसेज येणार. आमच्या ऐवजी ते स्वतः तुमच्यापर्यंत येतात आणि नंतर आम्हाला फोन करतात. हा झाला 1098 चा नंबर. आता एक दुसरा नंबर सांगते. डायल 112 कोणाला माहितीये? कुणाचा नंबर आहे डायल 112? कोणाचा? मोठ्याने. तुम्ही 112 वर सुद्धा कॉल जर केला तर तुम्हाला तात्काळ मदत तुमच्यापर्यंत पोहोचते. पण खरं असेल तरच फोन करायचा. खोटं असेल तर फोन केला आम्ही आलो तर आम्ही पण दांडू देणार. हे दोन नंबर तुम्ही पाठ करायचे. जसं आईबाबांचा नंबर पाठ करतात तसं हा नंबर सुद्धा पाठ करायचा. आणि जर असं कुठे तुम्हाला शाळेत कुठे प्रवासात जाताना किंवा कुठे परिसरात खेळत असताना स्कूल व्हॅननी जात असाल, तिथे जर त्या व्हॅनच्या काकांकडून जर असा अनुभव येत असेल तर तुम्ही लगेच घरी सांगा, मॅडमला सांगा, नाही तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून सांगायचं. करणार ना? हे सहन करायचं नाही असं. याचा दुष्परिणाम काय आहे? कोणाचं वाईट होणार आहे जर तुम्ही असं जर सहन करत गेले तर? आहे की नाही? तुमचं मन नाही लागणार. रोज ते काका असे काहीतरी तुम्हाला हात लावते, मन लागत नाही, घरी तुम्ही जेवण करत नाही, मग झोप येत नाही, मग सकाळी उठून शाळेत जायची इच्छा होत नाही, शाळेत गेलं तरी अभ्यासात मन लागत नाही, होमवर्क करता येत नाही, मॅडम रागवतात, सर्वांसमोर पनिशमेंट करतात. आहेत का? आहेत ना पनिशमेंट करणारे इथे दोघं आहेत का? असं जर झालं मी अभ्यास करू शकणार नाही, मग आमच्यासारखे कसे बनणार अभ्यास जर केला नाही तर? म्हणून सहन करायचं नाही. कोणाला तरी याबद्दल माहिती द्यायची, म्हणजे ते आमच्यापर्यंत सांगतात. तुम्ही छोट्या मुलांबद्दल एवढे कायदे आहे की लगेच क्विक ऍक्शन घेतल्या जाते त्यामध्ये. करणार मग यानंतर? थँक्यू. थँक्यू शीतलताई. शीतलताईंनी किती छान माहिती दिली ना तुम्हाला. 112 आणि 1098 हा नंबर तुम्ही आठवण ठेवायचा आहे. आणि गुड टच बॅड टच तुम्हाला शाळेत शिकवल्याच जाते आणि मॅडमनी पण सांगितलं. तर करणार ना तुम्ही? कोणी काही केलं तर सरळ त्याला एक कॅम्पटीत देऊन द्यायची. बाकीचं आम्ही पाहत बसतो है ना. तुमच्यासाठी सगळे उभे आहेत, फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे घेण्याची गरज आहे, हे मॅडमनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या शीतलताई आहे, त्या आमच्या मुलांसोबत थोडीशी विचकूच करतील अशी मी त्यांना विनंती करते. गणरायाला वंदून मला इथे पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल तुमचे आभार मानते. मंचावर उपस्थित सगळ्यांचे नमस्कार. गणपती आपण बसवतो तर गणपती कशाची देवता आहे सांगा बघू? सांगा. तुम्ही इथे गेम्स खेळतात, सगळं करतात, पण गणपती देवता कशाची आहे हे माहिती द्या नको काय? बुद्धीची. एक्झॅक्टली. पण बुद्धी आपण कशा करता वापरत असतो? अभ्यासा करता. अजून काय शिकवते बुद्धी आपल्याला? सगळंच काय? अभ्यास आणि आपले निर्णय. चूक की बरोबर? काय चूक आहे, काय बरोबर आहे हे आपल्याला बुद्धी ते सांगते. आपली बुद्धी.
आपलं मन. त्यामुळे जे मॅडम म्हणाल्या की जेव्हा तुम्हाला असं काही वाटलं तर नंबर डायल करा, उगाच खेळ म्हणून नंबर डायल नका करू. खेळ म्हणून केला तर ते काय होणार आहे, चूक होणार आहे की बरोबर होणार आहे? बरोबर. आणि खरंच झालं तर बरोबर. आणि जे त्या म्हणत होत्या की हे फक्त मुलींकरताच नाही आहे, मुलं हसत होती मी पाहिलं होतं तेव्हा, हे मुलांसाठी पण आहे. याच्यात कुठलंही मुली किंवा मुलगा हा भेद नाही आहे, हे सगळ्यांकरता आहे, महिलांकरता पण आहे. महिलांकरता कदाचित वेगळा नंबर असेल, 103 आहे, 103 आहे. पण हे एक लक्षात ठेवा, बुद्धी आपल्याला नेहमी चूक किंवा बरोबर याचं मार्गदर्शन करते. ठीक आहे, एवढंच बोलून तुमच्याशी मी माझं भाषण संपवतो. थँक्यू शीतलताई. ऐकत आहे ना तुम्ही, तुमच्यासाठीच आज गेस्ट आलेले आहेत, त्यांनी आपला वेळातला वेळ इथे काढलेला आहे, तुम्हाला त्यांचं ऐकायचं आहे. आता सोनूताई तळस यांना विनंती करते मी की त्यांनी आमच्या मुलांसोबत हितगुज करावी. आयोजकांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांची धन्यवाद देते. सर्वांना त्याची आतुरता लागली आहे बक्षिसाची. कोणाचा पहिला नंबर येते, कोणाचा दुसरा नंबर येते, कोणाला बक्षीस मिळणार, कोणाला नाही मिळणार. तुम्हाला माहिती आहे, बालविकास गणेश मंडळ जे आहे दरवर्षी अनेक स्पर्धा आयोजित करतात आणि या स्पर्धेमध्ये तुमच्यासारख्या छोट्या छोट्या मुलांना एक स्टेज निर्माण करून देतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही हिरीने भाग घेता आणि बक्षीस सुद्धा जिंकता. आता आज गणेश मूर्ती बनवण्याची कॉम्पिटिशन होती, यामध्ये प्रत्येक मुलांनी भाग घेतला, इथे बसलेल्या मुलांनी, आणि खूप छान छान गणपती बनवले. उद्यासाठी तुम्ही म्हणजे छान मूर्तिकार बनणार आहे. या बालविकास गणेश मंडळाने तुम्हाला एक स्टेज निर्माण करून दिलेले आहे, एक तुम्हाला संधी दिलेली आहे की तुमच्यामध्ये जी असणारी कला आहे ते तुम्ही बाहेर काढा आणि त्याचे तुम्ही अवलोकन करा आणि त्यामध्ये तुम्ही सुधारणा करा. आणि दरवर्षी ही कॉम्पिटिशन असते. आता तुम्हाला सगळ्यांना आतुरता लागलेल्या आहे बक्षीस वितरणाची. आता धन्यवाद ताई. थँक्यू ताई. ताई म्हणत आहे थोडीशी सुधारणा करा, दरवर्षी तुम्ही बनवता, मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी अजून चांगलं झालं असेल ना, तर दरवर्षी यायचं आणि ते बनवायचं. तुम्हाला काही लागते का, फक्त मेहनत लागते तुमची, लागते ना. आता आम्ही किशोर सर तळस यांना विनंती करते की त्यांनी आमच्या मुलांची हितगुज करावी. गणपती बाप्पा मोरया. बाल विकास शाबास. तर बालविकास गणेश मंडळातर्फे दरवर्षी बालकांच्या विकासासाठी वेगवेगळे बुद्धिपूर्ण उपक्रम, क्रिएटिव्ह उपक्रम घेतले जातात. विशेषतः फोकस बालकांवर होतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जेव्हा गणेशोत्सवाची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये केली तेव्हा त्यांना तेच अभिप्रेत होतं की यामध्ये जातीय सलोखा, बालकांचा विकास, पर्यायानं उत्तम नागरी मानाचा विकास साधला गेला पाहिजे. परंतु आपल्या वरुड शहरामध्ये अशी परंपरा जपणारे फार कमी गणेश मंडळ आहे. म्हणूनच बालविकास गणेश मंडळाची कीर्ती दूरवर पोहोचलेली आहे. आणि खरोखरच बालकांच्या विकासासाठी हे 10 दिवस या परिसरातील सर्व मंडळी आमचे लोकेश बाबा समर्पित करून देतात. हे लोक इतके बिझी आहे, परंतु आपला अमूल्य वेळ हे लोक या ठिकाणी देतात. कशासाठी देतात की लहान मुलांना त्यांचा आनंद लुटता आला पाहिजे, त्यांच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. आणि खरोखरच या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून तो विकास साधला जातो याच्यावर मी ठाम पोहोचलेला आहोत. आणि असेच उपक्रम आपण या ठिकाणी राबवावे आणि या बालकांना पर्यायाने उत्तम नागरिकांचा विकास करण्याची संधी आपण उपलब्ध करून देतात. ही खूप मोठी उपलब्धी आहे आणि गणेश बाप्पांनाही तेच अभिप्रेत आहे. मी आपल्या मंडळाच्या सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू किशोर सर. यानंतर मी दीपक दादा खंडेलवाल यांना विनंती करते की त्यांनी आमच्या मुलांची हितगुज करावी. बालविकास गणेश मंडळ सत्यदेवनगर वरुड येथे आयोजित मातीचे गणपती ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी या मंडळामध्ये येतो. या मंडळामध्ये लहान मुलांकरता, महिलांकरता, पुरुषांकरता
इतकेच नाही तर वृद्ध लोकांकरता सुद्धा काही कार्यक्रम आयोजित केले जातात आणि यावर्षी पुन्हा मातीच्या गणपतीचे स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि या मातीचे गणपती कोणी कोणी बनवलेले आहे ते हात वर करा. भरपूर लोकांनी केलेले आहे म्हणजे 58 जवळपास 60 गणपती इथे बनवलेले आहे. बरं याच्यातून आपण गणपती बनवले मातीचे गणपती बनवले आणि या मातीच्या गणपतीमधून आपण समाजाला काय संदेश देणार आहोत कोणी सांगू शकते का? एक सुंदर असा संदेश आपण या गणपती स्पर्धेतून देणार आहे. कोणी सांगू शकते का? तुम्ही जे हे मातीचे गणपती बनवले हे पर्यावरण पूरक गणपती आहे आणि पर्यावरणाचा एक सुंदर असा संदेश आपण या गणपतीच्या माध्यमातून देणार आहोत आणि हे गणपती बनवले आणि ही स्पर्धा संपल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहात? हे गणपती कुठे नेणार आहात? घरी नेणार आहात? घरी नेणार ना? तर घरी नेत असताना या गणपतीचं विसर्जन कुठं करायचं आहे कोणी सांगू शकता का? नदीवर नाही करायचं. हे गणपती घरी नेल्याच्या नंतर आपल्या घरी झाडाच्या कुंड्या असतात ना त्या झाडाच्या कुंड्यामध्ये याचं विसर्जन करायचं आणि गणपती बनवत असताना यावर्षी मी गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की गणपती तयार करत असताना त्या गणपतीच्या आतमध्ये एखाद्या फुलझाडाचं बी किंवा अजून काही आपल्याला एखाद्या चांगल्या झाडाचं बीज जर रोपण करता आलं तर त्या गणपतीमध्ये टाकायचं ते बीज आणि गणपती तयार करायचा. नंतर काय होईल? घरी नेल्याच्या नंतर त्या कुंडीमध्ये त्याचं विसर्जन करायचं आणि विसर्जन केल्यानंतर काही दिवसांनी त्या कुंडीमधून एक फुलाचं झाड निर्माण होईल म्हणजे खऱ्या रूपामध्ये गणपतीची स्थापना आपण त्यावेळेस करू. आणि असेच उपक्रम या बालविकास गणेश मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात यावं आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी बालविकास गणेश मंडळाचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू दीपक दादा. दरवर्षी तुम्ही सगळे आम्हाला सहकार्य करतातच. आता मी प्रवीण दादा कुंडलकर यांना म्हणते की त्यांनी आमच्या मुलांची हितगुज करावी. बाल विकास गणेश मंडळाच्या तर्फे हो घातलेला आजचा गणेश मूर्ती बनवण्याचं जे आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला यासाठी अगोदर मी सर्व मुलांना शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतोय की गणेश मूर्ती ज्या त्यांनी बनवल्या खूप सुंदर बनवल्या आणि हे पाहून आमचं लहानपण आम्हाला आठवायला लागलं. आम्ही एका काळी असेच गणपती मातीचे गणपती आम्ही बनवत होतो. गणेशजी ही कशाची देवता आहे? बुद्धीची देवता आहे. आणि बुद्धी कशानं वाढते? अभ्यासानं वाढते. खूप दागदागिने घातल्यापेक्षा बुद्धीचं लेणं केव्हाही चांगलं. म्हणून बुद्धी जर वाढवायची असेल शरीराचा प्रत्येक पार्ट हा ऑटोमॅटिक वाढतो परंतु एक बुद्धी अशी एक पार्ट आहे का जो वाढवावा लागतो त्यासाठी प्रयत्न करावा लागते आणि ते कशासाठी ते वाढवण्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. म्हणून शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. मी एवढंच म्हणेन शिकण्यासाठी शिकावं लागतं. काय शिकू नये याच्यासाठी शिकावं लागतं. जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर कसं शिकता येईल याच्यासाठीही शिकावं लागतं. चांगलं काय वाईट काय याच्यासाठीही शिकावं लागतं. शिकल्यानंतर माहीत पडतं आपण काहीच शिकलो नाही. म्हणून एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. शिक्षण ही
निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे, जो कधीही खतम न होणारी आहे. म्हणून माणूस हा कधीही शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. म्हणून जग हे खूप सुंदर आहे, मोठं आहे. त्यासाठी माणूस विद्यार्थी म्हणून जर जगला तर खरोखर या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो. प्रवीण दादा, फार सुंदर असं प्रवीण दादांनी सांगितलंय की शिकण्यासाठी शिकावं लागते आणि काही न शिकण्यासाठी पण शिकावं लागते. एज्युकेशन किती गरजेचं आहे हे तुम्हाला समजलं ना? तुम्ही ऐकत होते की फक्त बसले? पहा, इथे मान्यवर मंडळी आलेली आहे, तुम्हाला गायडन्स करत आहे. तुम्ही जर का आज ऐकलं ना तर पुढे जाऊन तुम्ही इथे येऊन बसता, मोठ्या मोठ्या स्टेजवर तुम्ही जाऊन बसू शकता, है ना? मग त्यांचं ऐकायचंय ना आपल्याला, हो की नाही? जोरात बोला, एनर्जी नाहीये? हो. याच्यानंतर आमचे अशोक दादा नानटकर आपल्याशी हितगुज करतील अशी मी त्यांना विनंती करते. जय गुरुदेव. आवाज दे. जय गुरुदेव. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. हा, आता बघा इथे या सरांनी काय सांगितलं, गणपती कशाचे अधिपती आहे? बुद्धीचे. तर मी तुम्हा सर्वांना एक गणपती बाप्पाजवळ प्रे करतो, प्रार्थना करतो की सर्वांना बुद्धी दो, सद्बुद्धी देव, आहे ना? आणि तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या येणाऱ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सफल राहाल, कुशल राहाल, धनी राहाल. जय गुरुदेव. थँक्यू अशोक दादा. यानंतर आपल्याला आपल्याशी लोकेशनना हितगुज करतील अशी मी त्यांना विनंती करते. गणपती बाप्पाला वंदन करून उपस्थित मंचावरील सर्व प्रमुख पाहुणे, निमजे मॅडम, त्यानंतर तळस वहिनी, त्यानंतर डॉक्टर शीतल राऊत मॅडम, डॉक्टर तृप्तीताई होले मॅडम, त्यानंतर निंबोरकर ताई, त्यानंतर आमचे किशोरदादा तळस, दीपक भाऊ खंडेलवाल, प्रवीण भाऊ कुंडलकर, त्यानंतर अशोकजी नानोटकर सर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर, त्यानंतर नितीन भाऊ वाळबुदे, त्यानंतर आमचे आई आणि त्यानंतर सोनलताई. उपस्थित सर्व मंचांना सांगून तुम्ही सर्वजण इथं वाट पाहता बक्षिसाची. पूजा देवी अग्रवाल, ज्योती अग्रवाल तिकडे बसले, मग ते चव्हाण मॅडम, चव्हाण सर, बाकी सर्व मित्र मंडळी, बालविकास गणेश मंडळाची संपूर्ण टोळी. थकले का रे? इकडे लक्षात ठेवा, तुम्हाला काय सांगितलं मी, 10 दिवस थकायचे आपल्याला, ते जमत. उद्या काय आहे? त्याच्याही पेक्षा मोठं काम तुम्ही 58 लोकांना केलं. आज किती गणपती बनले? 58, 45 वाढले. तर हे जे तुम्ही करता तुमच्या सर्वांचा ऊर्जा वाढवण्यासाठी. झोपून राहिली काय? भारत माता की. घरी आवाज गेला पाहिजे. आज महालक्ष्मीचं जेवण जेवायला जायचं आहे ना? जायचं आहे की जायचं आहे? पहिलं बक्षिसी भेटणार आहे. किसान फाउंडेशनचे प्रवीण भाऊ कुंडलकरनं ऑफिस बॅग ठेवलेली आहे. पहिल्या नंबरचं बक्षीस, दुसऱ्या नंबरचं बक्षीस बी आहे, छत्री, तिसऱ्या नंबरचं बी बक्षीस आहे. घ्यायचं आहे की घ्यायचं आहे? आवाज मोठा करायचा आहे, नाही तर मग लोकेश काका, मागच्या वर्षी तळस वहिनी हे आले होते, मॅडम हे पोरं आले होते, माझ्या वडिलांना म्हणे 30 रुपये दिले म्हणे मले, तुम्ही माझ्या जोडचे 20, 50 रुपये घ्या म्हणे काका, माझा पहिला नंबर लावून द्या म्हणे. मी म्हटलं बा असं काही जमत नाही, पुढच्या वर्षी तुम्ही चांगल्या तऱ्हेने शिकून या. हर वेळेस येते पोरं. आता तिथं तानापोळा होता त्या पार्टी बरोबर, तो म्हणे माझ्या पहिल्याचा नंबर आला पाहिजे म्हणे, 1 नंबर. तर म्हणे माझ्या वडिलांना म्हणे 150 रुपये दिले, जमा केले म्हणे, ते 150 मी तुम्हाला आणून देतो म्हणे, माझा नंबर पहिला लावून द्या. असं काही जमू नका. पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा चांगले गणपती आपल्याला बनवायचे आहे. सर्वाईले 58च्या 58 गणपतीचा पहिला नंबर आला म्हणून आम्ही खूप इच्छितो. जोरदार टाळ्या होत्या याच्यासाठी. आता आपण वाजू द्या. तुम्ही 58 लोकांनी जो गणपती बनवला, प्रत्येकाला पहिला नंबर आलेला आहे, कारण की तुम्ही त्यामध्ये मन आपलं पूर्ण हे लावलेलं आहे. मॅडमनी सांगितलं, सरांनी सांगितलं, किशोरदादांनी सांगितलं, अशोकरावांनी सांगितलं, सर्व तुम्ही ऐकलं.
पण तुमचं मन कायच्यात होतं? त्या गणपतीमध्ये होतं. माझा गणपती मी कसा बनवला. तुमची आई आली, तुमची आई दुपारपासून मी पाहून राहिलो 2 वाजतापासून आलेली आहे आणि 4:45 वाजेपर्यंत यांनी गणपती बनवले. 3 तास लगातार इथं बसून 5:45 पर्यंत गणपती म्हणजे आज 4 तास एक सारखी. तुम्ही गणपती मन कशात लावला? सोंड अशी झाली पाहिजे, असं झालं पाहिजे. उद्या निबंध लिहिणार आहे सर, हे लोक उद्या निबंध लिहिणार आहे. आणि गणपती कसा असावा, गणपतीची सोंड कोण तिरपी असते, गणपतीला हत्तीचं तोंड कोण लावलं, बालविकास गणपती मंडळ का आवडतो, हे सर्व सांगायला उद्या हे जगरातामध्ये तुमचा 10 मिनिटाचा कार्यक्रमामध्ये त्याच्यातही तुम्हाला बक्षीस आहे. आणणार आहे ना निबंध? कोण कोण लिहून आणणार आहे? हात उंच करा. आणि हा गणपती कोणाकोणाला आवडते? सर्वांना आवडते ना? छान छान छान. आईले लिहून मागायचा नाही, तुम्ही तुमच्या मनानं लिहायचा. उपाध्याय काकाजी या इकडे, या इकडे या. तुम्हाला सांगतो आमच्या गणपतीला 28 वर्ष झालेले आहेत. मॅडम हा गणपती पहिले गायत्री नगर मध्ये बसायचा, खूप छोट्या प्रमाणात होता. आणि ढोल, त्या काळात ढोल, आदिवासी ढोल वाजवण्यासाठी आम्ही म्हणजे आमचे मोठे बंधू वगैरे हे ते करायचे. पण माझ्या मनात ही संकल्पना आली की आपण काहीतरी नवीन संकल्पना, म्हणजे माझ्या मनात नेहमीच नवीन नवीन संकल्पना येते. कधी चुडामण नदी साफ करायची, कधी काही करायचं, म्हणजे कोणी आलं काही ना काही नवीन प्रकारचं. तर आम्ही गणपती तिथून गणपती उचलून आणला होता. मला 30 रुपये दिले होते मी ह्या गणपतीमध्ये. मला गणपतीची आरती भेटली नव्हती म्हणून तिथून मी माझ्या डोक्यावर उचलून आणला होता. आणि गोस्वामी साहेबांना मला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चांगलं बदकाढलं होतं. तू वापस ठेवता का म्हणे गणपती? म्हटलं म्हणजे पहिले आरती करू दे. रत्नबारकीच्या शेटरमध्ये 28 वर्ष पहिले 1996 मध्ये हा गणपती आला होता. छोटासा गणपती होता. आम्ही मित्रांनी कोणी 30 पैसे, कोणी 50 पैसे, 1 रुपया, रेखा काकू होती तेव्हा रत्नबारकी, 50 पैसे, 20 पैसे असे करून त्या शेटरमध्ये आम्ही गणपती बसवला दुसरा. आणि त्याची सुरुवात झाली. त्यानंतर आजपर्यंत 28 वर्षात किती लोक ISI किंवा IPS किंवा कोणी नोकरीवर जे इथं बसलेले आहेत, पोलीस खातं, डॉक्टर खातं, मास्तर खातं, पत्रकार खातं, त्यानंतर फौजी, त्यानंतर व्यापारी, प्रत्येक असे लोक जे इथं दिसून राहिले आहेत. कुठून घडले माहिती आहे काय? इथून. तुम्हालाही बनायचं आहे ना डॉक्टर, वकील, इंजिनियर वगैरे बनायचं आहे ना? मग काय करावं लागेल त्यासाठी? अभ्यास. अभ्यास करता करता रोज इथे यायचं. गणपतीच्या नवीन संकल्पनेतून, जसं आता जगरात आहे, वाघ येतील, त्याच्यानंतर तुमचं तांडव नृत्य, त्यानंतर भोलेशंकराचा डान्स, गणपतीचा डान्स. यावर्षी तर आपण जबलपूरच्या अंमलाचा आणि इतकं सुंदर सुंदर जगराता बोलावला आहे. श्याम भजन नव्हते निंबोरकर वहिनी, आता तुम्ही नवीन आले आमच्या मूल्यात. श्याम भजन हे वरुडात एकमेव भजन आहे. हे जेव्हा आम्ही बोलावतो ते कोणासाठी बोलावतो? तुमच्यासाठी. काल जो कार्यक्रम झाला ना, इतका सुंदर वारकरी मंडळाचा की पूर्ण वरुडा तिथपर्यंत नितीन भाऊने ठेवला होता. आपला नितीन भाऊने ठेवला होता करंजगावचा. इतका सुंदर कार्यक्रम होता. आणि हे मुलं जसं मातीचे गणपती बनवणे, तुमचं उद्याचा जगराता आहे, श्यामबाबाचे भजन आहे, फॅन्सी ड्रेस आहे, आनंद बाजार आहे, महाप्रसाद आहे, गणेश विसर्जन आहे, हे सर्व तुमच्या कृपेमुळे होते. याच्यातून तुम्ही आता 5-10 वर्षाचे, 28 वर्षानंतर म्हणजे आजच्या काही मुलं 24 वर्षाची, 28 वर्षाची कुठच्या कुठे गेले. एक तर अमेरिकेहून फोन आला, सचिन ठाकरे म्हणून आहे बाजूला, संजय इलेक्ट्रिक, मला त्या गणपतीचा फोटो दाखवाने व्हिडिओ. कारण रात्री 11 वाजता फोन केला, मग त्याला दाखवला आम्ही वरुडचा राजा आहे. आज आपले एवढे कार्यक्रम जे होतात ते अमरावती आणि नागपूरला सुद्धा होत नाही. बालांच्या विकासासाठी म्हणजे इतके मोठे कार्यक्रम घेतात हे मुलं. आणि हे मंडळासाठी जोरदार एक वेळा टाळा होत्या बरा. बाल विकास गणेश मंडळाच्या प्रत्येक सदस्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. ते मनीष भाऊ, निखिल भाऊ, सचिन भाऊ, नितीन भाऊ, प्रवीण भाऊ खूप एक प्रकारची एवढी मेहनत करतात. लेडीज स्वतः खुर्ची उचलतात, रोज संध्याकाळी जेवणाचे डब्बे आणतात. एक प्रकारे जागा कमी आहे पण मनाने इतकं चांगलं आहे का तुम्ही YouTube वर कार्यक्रम पाहू शकता. आम्ही स्वतः म्हणतो की तुम्ही इथे आले नाही तरी चालते, पण प्रत्यक्षात येतात, आशीर्वाद घेतात. गणपती बाप्पाचा लोकमान्य आता किशोर सरांनी सांगितलं, बाळ गंगाधर टिळक यांनी निर्माण केला. कशासाठी केला? एक जागी येऊन धर्माची, युगांतराची, बुद्धीची, सर्वांची देवता गणपती बाप्पाला प्रसन्न करून तुम्ही तुमचा आशीर्वाद घेऊन पुढे काहीतरी बना.
इथून कठोर निर्णय घ्यायचे. तुमच्या जीवनातली सुरुवात असते. 10 दिवस गणपतीला देतो, 10 दिवस देवीला देतो. त्यात आपण मातीचे गणपती बनवतो, डिझाईन बनवतो, कोणी रांगोळी टाकतात, कोणी काही, प्रत्येकाची डान्स फॅशन असते. आनंद बाजारला पैसे आणतो आपण, खूप मस्त आनंद बाजार होतो. या कशामुळे होते? आणि प्रत्येक जण टीव्हीवर सुद्धा आमचा आता गणपती जसा दगडूशेठचा गणपती आहे तसा आमचा वरुडचा राजा आहे. तुम्ही शनिवार पेठचा राजा पाहिला, आनंद म्हणजे तिकडे भाजी बाजारचा राजा पाहिला. वरुडचा राजा कोणता आहे? जोरदार आवाज द्या, हात दाखवा मला सगळेजण. गणपती बाप्पा. तुम्हाला एक शपथ पण टाकायची आहे. उभे व्हा सर्वजण, वा सर्वच जण उभे व्हा. आता तुम्हाला शपथ पण टाकायची. हात समोर करा, हात सामने कर रे बाबू, हात सामने कर. आज बोला, मी म्हणतो माझ्या मागे बोलायचं आहे. आज मी बालविकास गणेश मंडळासमोर शपथ घेतो की माझ्या घरी माझ्या परिवाराला सर्वात जास्त मान देईल, वृद्धांचा आदर करेल. मी कुणालाही त्रास देणार नाही, चांगलं राहील, सर्वांचा सन्मान करील, आई वडिलांचा सन्मान करील. गणपती बाप्पा मोरया. मी माझा परिवार स्वच्छ ठेवीन, मोहल्ला स्वच्छ ठेवीन, चुडामण नदी स्वच्छ ठेवीन, माझा भारत देश स्वच्छ ठेवीन. जय हिंद. आता घरी जाऊन आईला सांगायचं मी शपथ घेतलेली आहे, कचरा करणार नाही, आई वडिलांचे पाया पडायचे, देवाचे पाया पडायचे, मास्तरचा आदर करायचा. जसं तुमचे आई वडील मोबाईल मध्ये 4G वापरते ना, 3G 4G, तसं आपल्या गुरुजी आपल्या जीवनात गुरुजी वापरायचे, मास्तरजी वापरायचे, सर वापरायचे. चांगल्या प्रकारे 5G वापरायचं, पण गुरुजी वापरायचं. चांगल्या प्रकारे राहायचं, सर्वांचा आदर करायचा. कुठेही कोणी भेटलं तर काय म्हणायचं? गणपती बाप्पा जय श्रीराम. सर्वांना पुढील आयुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा. येतात आणि आता तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत आहात, प्राइज पाहिजे ना तुम्हाला? आपल्या इथे सगळ्यांना कंपल्सरी प्राइज आहे. कोणाला वेगळं जाईल, कोणाला वेगळं जाईल, पण हे समजायचं नाही की त्याला वेगळं गेलं आणि मला वेगळं गेलं. फक्त हे समजायचं मी गणपती बनवला आणि म्हणून मला प्राइज भेटलं. मला तसं प्राइज पाहिजे तर पुढच्या वर्षी अजून मी चांगला गणपती बनवेल, असा विचार कराल ना? पाहिजे ना मग लवकर लवकर प्राइज. तर आपले जे जजेस आलेले होते, प्रमुख अतिथी आलेले होते, त्यांनी इथे नंबर काढलेले आहेत आणि लगेचच तुम्हाला प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यात येत आहे. की आमच्या गणपतीमध्ये जसं प्रत्येक मंडळामध्ये माणसं जी आहे ते पुढे होऊन काम करतात, पण आमच्या गणपतीमध्ये महिलांच्या हातात सगळं असते. इतक्या सगळ्या गोष्टी महिला हँडल करतात. त्या दिवशी थोडीशी बाईट लागली होती किशोर सरांमध्ये माझ्यामध्ये. किशोर सर तुम्ही पाहून घ्या, जर का लेडीज नसतात तर आज तुम्हाला तुमच्या मित्रांनी तर बोलवलं नसतं, मी बोलवलं. फर्स्ट प्राइज देऊ शकली नाही तर सर म्हणाले फक्त मुलंच विजेते आहे. म्हटलं सर मेरा भी टाइम आएगा, मैं भी आपको बताऊंगी. आणि दुसऱ्या दिवशी संगीत खुर्चीमध्ये फक्त मुलीच होत्या, एकही मुलगा नव्हता. आपल्याची ही तरतूद केलेली आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या पुन्हा. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. प्राइज पाहिजे आणि सगळ्यांमध्ये जोश चढलेला आहे आणि आपल्या जजेसनीही इथे नंबर काढलेला आहे. तर रिद्धी चोपडे फर्स्ट प्राइज आहे. रिद्धी सिद्धेश्वरी चोपडे चपटे का? ओके ओके, सिद्धेश्वरी चपटे. तर हिचं फर्स्ट प्राइज आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी हिचं फर्स्ट प्राइज द्यावं. हिचा गणपती इथे दाखवण्यात आलेला आहे. तिचे पप्पा पण कलाकार आहे, उत्कृष्ट ड्रॉइंग टीचर आहे. काकाजी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्याचं मी विसरलेली आहे.
तर लोकेश वकलाल हे शिवकाकाजी उपाध्याय यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. गणपती बाप्पा सर्व मिळून हे पेपर लिहिणारा फोटो सर्व मिळून वेट मॅम बघा जोरदार फार सुंदर गणपती तुम्ही पाहू शकता तिथं. पहिल्या नंबरचं बक्षीस सिद्धीला मिळालेलं आहे, पण ते बॅग जे आहे ते किसान फाउंडेशन प्रवीण भाऊ कुंडलकर तर्फे देण्यात आली आहे. त्यांचेही जोरदार स्वागत होते. जोरदार टाळ्या होत्या प्रवीण दादासाठी. पण उद्देश कुबडे कोण आहे? उद्देश कुबडे उद्देश होता ना. मी सगळ्या आलेल्या कुबडे नाही गुहाडे आहे तो गुहाडे. गणपती आम्ही सगळ्या जेंट्स मान्यवरांना म्हणते की याला याचं प्राइज द्यावं. गणपतीला बक्षीस मिळणार आहे म्हणून. व्हेरी गुड. मी इथून तिथून तुम्ही जोडपे बसलेले आहे ना आजूबाजूला. पहिलं जोडप्याने घेतलं सगळ्यांना आहेत. हा आज जोडपं म्हणून आमच्या जवळ एक आहे म्हणून किशोर सर आणि सोनू वहिनींना विनंती करते की थर्ड प्राइज पलक तिला द्यावं. खूपच सुंदर गणपती बनवले आहे. सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सर प्रवीण दादांना विनंती करते की तिला तिचं प्राइज द्यावं. वैष्णवी तिवारी. जोरदार टाळा होऊ द्यायचा सगळ्यांसाठी. किसान फाउंडेशन तर्फे छत्री देण्यात आलेली आहे. चव्हाण सर या ना इकडे. त्यानंतर अनन्या उपाध्याय. अनन्या उपाध्याय. मी मंडळाचे सर्व सदस्य या इकडे. सुप्ती मॅडमला विनंती करेल की त्यांनी तिला प्राइज द्यावं म्हणून. चव्हाण सर ऑन द स्टेज ऑफ. जोरदार टाळ्या होऊ द्या. आरोही ढोरे. आरोही ढोरे. मी अशोक दादा आणि शिव काका यांना विनंती करते, नितीन दादा यांना विनंती करते की त्यांनी आरूला तिचं प्राइज द्यावं म्हणून. अभी दोनों चव्हाण सरांनाही विनंती करते की त्यांनी इथे यावं म्हणून. बेटा बाई इकडे. भाभी भाभी नाम दो ना. आराध्या होले. आराध्या होले. संजू बेलसरी या ना इकडे. आराध्या होले तू आहे ना. मी देविकाताई, पूजाताई आणि ज्योतिताई आणि अग्रवाल काकूंना विनंती करते कि भाभी वो मत निकालो, गिर जाएंगे ना, टूट जाएंगे. महाप्रिय यांनी याला प्राइज द्यावं म्हणून. या पूजा भाभी. भाविका मिश्रा, देविका वहिनींना मी विनंती करते. त्याच्यानंतर अन्वी चौधरी. अन्वी चौधरी. मी तृप्ती वहिनींना विनंती करते. ओके ओके. अर्णवीला विनंती करते. साई कुबडे. मी एपीआय मॅडमला क्या बिगडे. साई शीतलताईंशी घेतील. आणि शौर्य अगरवाल. मी राऊत मॅडमला विनंती करते. नैतिक कवडकर. त्याच्यानंतर सागर फुके. मी सोनू वहिनींना विनंती करते नैतिकला देण्यासाठी. तिथे 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 किशोर सरांना विनंती करते सागरला देण्यासाठी.
नाही लवकर लवकर सगळ्यांचं एक राऊंड होऊ द्या. गणपती बाप्पा जमतेच ते. स्वरा कुबडे, मी किशोर सरांना विनंती करते. प्रणव ढोरे, मी दीपक दादांना विनंती करते. सृष्टी जावळे, मी प्रवीण भाऊ कुंडलकर यांना विनंती करते. पूर्वी होले, अशोकरावजी नानोटकर पूर्वी होले, मी अशोकरावजी नानोटकर यांना विनंती करते. माहेश्वरी तिवारी, मी शिवकाकाजी उपाध्याय यांना विनंती करते. अर्पित तिवारी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यावं. क्या केलेलं बेटा आता है ना, जल्दी से लो वहां से. सानवी सिनकर, मी स्वप्नील भाऊ वडवाले यांना विनंती करतो. ते तिथे जाते. अमन मथोकर, अमन कोण आहे? अमन, मी काही जवळ बेटा एक असे जात जा. रीत कौर बेटा तृप्तीताई बोलेंची घे. त्याच्यानंतर नमन गयोकर. अरे वा, सुंदर असा डॉल. कौर नमन गयोकर, सुंदर असा डॉल. पाहा API मॅडमशी घे. बेटा इकडे. नमन गयोकर, भक्ती यावले. त्याच्यानंतर मी शीतलताईला विनंती करते. नान्या यावले. आराध्या चौधरी, मी किशोर सरांना विनंती करते. विराज शेळके, किशोर. यानंतर आरती होणार आहे. आरती घेतल्यावर सर्वांनी जायचं आहे. आरती घेतल्याशिवाय कोणीही घरी जाऊ नये. विनंती करते. पूर्वी खंडेलवाल. यानंतर आरती होणार आहे. मुस्कान खंडेलवाल, जा का बेटा, विनंती करते. मुस्कान उधर जाओ बेटा. कृणाली तडस, मी अशोक दादांना विनंती करते. मी विवान तडस, मी शिव काकांना विनंती करते. अच्छा, तिथे जेंट्स लोकांनाच जायला लावून द्या. त्या दिवशी आमच्या इथे डोक्यावर ग्लास घेऊन स्पर्धा होती. लास्टला तो बाद झाला, पण फार सुंदर खेळला आणि छोटा असून इमानदारीने खेळला, म्हणून त्याला इथे एक जास्तीचं गिफ्ट देण्यात आलेलं आहे. विराट खंडेलवाल, मी शिवकाकांना विनंती करते. अवनी हाडोळे, मी बाजूला स्वप्नील दादा बसलेले त्यांना विनंती करते. हरिका माळोदे, अवनी घेतलं का बेटा? भाभी गिफ्ट दो ना उधर, भाभी उधर गिफ्ट दो. हरिका माळोदे, मी चव्हाण सरांना विनंती करते. भार्गवी माळोदे, मी देविका ताईंना विनंती करते. आर्यन ठाकरे, मी तृप्तीताईंना विनंती करते. नैतिक धुर्वे, मी API मॅडमला विनंती करते. आयुष जानसकर आहे का? आयुष नाही आहे. ओके. देवांश चोपडे, मी शीतलताईंना विनंती करते. विवेक मोहता, मी सोनूताईला विनंती करते. पिंटू पेठे कोण आहे? पिहू पेठे. मी किशोर सरांना विनंती करते. डिंपल बोदरकर, मी दीपक दादांना विनंती करते. पार्थ पेठे, मी प्रवीण दादांना विनंती करते.
ठीक आहे. धप्पी यानंतर आरतीला सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी आरती झाली आहे. धरती होले. मी अशोक दादांना विनंती करते. मृणाली होले. मी शिव काकाजींना विनंती करते. तिथे जायचं बेटा. समर्थ उपाध्याय. मी चौहान सरांना विनंती करते. अवनी रत्नापारकी. मी स्वप्नील दादांना विनंती करते. विहान खंडेलवाल. विहान आलेला आहे का? विहान खंडेलवाल आहे का? विहान की दीदी है ना? ओके. दक्ष खंडेलवाल. मुक्ती बुवाडे. मुक्ती बुवाडे. मी सगळ्या लेडीजला विनंती करते की त्यांनी तिला प्राइज द्यावा. आम्ही गेस्ट म्हणून बोलायला तुम्हाला बसूच देणार नाही. 45 झाले होते मागच्या वर्षी. यावर्षी 58 गणपतीचा संच आहे. मुक्ती बुवाडेनंतर गुंजन पोदरकर. मी सगळ्या जेंट्स लोकांना विनंती करते. आज तुम्ही 58 आणि 1 59 गणपतीची आरती करणार आहे. 59 गणपतीची आरती करणार आहे आपण. किती गणपतीची? धनुष वाढवते. आजपर्यंत 58 गणपतीची आरती कुठंच झाली नाही. 56 भोग पाहिला आपण. 58 आणि 59. हर्षल खैरे. 59 गणपतीची आरती होणार आहे. स्वप्नील बुवा त्यांच्या हस्तेच घेईन. महाआरती. महाजागृता. आयुष गायकवाड. मी सगळ्या लेडीजला विनंती करते. प्रत्येकाने आपापल्या स्टेटसवर गणपती ठेवायचा आहे. आयुष गायकवाड. आपला फोटो गणपती सोबत काढायचा आहे. नक्ष वाढवते. नक्ष तिथे द्यायची. समर्थ माखीजा. जेंट्स लोकांच्या. आराध्य वडवाले. आराध्याचे वडील त्याचं बक्षीस घेऊन जाईल. आराध्य वडवाले. आराध्याचे वडील स्वप्नील भाऊ तिचं बक्षीस घेऊन जाईल. धनश्री शेट्टी. धनश्री शेट्टी आहे. ओके. ते पण प्राइज. स्वप्नील दादा तुम्ही समोर या. तुम्हाला सगळ्यांच्या हस्ते आम्ही प्राइज देणार आहे. आणि लहान मुलांचं असं प्राइज डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. असं कोणी आहे का ज्यांना गणपती बनवला पण प्राइज नाही मिळाला? गणपती बनवला पण प्राइज नाही मिळाला असं कोणी आहे का? गणपती बाप्पा. पटकन समोर या. ह्या सगळ्यांसोबत तुमचं 1 2 3 4. नवरी फुली प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर सिंदुराची. कंठी जळते मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मन सामोना फुटी. जय देव जय कृष्ण खडित गौरा तुळजारी कुमरा. चंदनाची मोठी कुंकुम केसरा. हिरे जडित मुकुट शोभत मात्रे मन श्रावणे प्रेम. कर्णीच्या घागरी सुहासती. तेथे नांदे देवा अंबर वर्गती. हसत नाचत आले गणपती. शंकर पार्वती माधव पार्वती कौतुक पार्वती. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन श्रवण सुंदर वक्रतुंड त्रिवर्ण. व्यासा माता वत्पाहे सगळीवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन श्रावणी. गणराया करू आरती. देही अम्मा तू विद्यावती. हे गणनायका हे जगपालका हे गणनामे वरलोकिती. गणराया करू आरती.
सर्व करती तुझी प्रथम पूजा तू मला सर्व करती तुझी प्रथम पूजा एकदंत तुही दयावंत तुही देवता गणराया करू आरती देई आम्हा दादा पिता गणराया करू आरती देई आम्हा तू विद्यावती हे गणनायका हे जगपालका तुझा महिमा मी वर्णो किती देवादी तू हे परमेश्वरा हे मोरेश्वरा ईश्वरा देवादी तू हे परमेश्वरा क्लेश घेऊनिला सुख देऊनिला क्लेश घेऊनिला सुख देऊनिला हे विद्यं परं देवतं गणराया करू आरती देई अम्मा तू विद्यावती हे गणनायका हे जगपालका प्रभू श्री गणेशा करीत तुला आरती प्रभू श्री गणेशा करीत तुला आरती सिंधुरांगी लाल लावणी दिसता भवसुंदरी सिंधुरांगी लाल लावणी दिसता भवसुंदरी कानी कुंडल तुझ्यात देवा गळ्यात शोभे हार कानी कुंडल तुझ्यात देवा गळ्यात शोभे हार मूषक वाहन तुझे गणेशा करीता तुला आरती लाडू मोदक दाखवणी करीत तुला आरती प्रभू श्री गणेशा करीतो तुला आरती दुर्वा चढवितो हर्ष हो पतीला दुःख हरपून सुख देतो सर्वांना दुःख हरपून सुख देतो सर्वांना मनीषा माझी पूर्ण करीबा मनीषा माझी पूर्ण करीबा मस्तक चरणाव प्रभू श्री गणेशा करीतो तुला आरती जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाती पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाती पार्वती पिता महादेवा एक दंत दयावंत चार भुजाधारी एक दंत दयावंत चार भुजाधारी माथे पर सिंदूर सोए मूस की सवारी माथे पर सिंदूर सोए मूस की सवारी जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा हार चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा हार चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा लड़वन का भोग लगे संत करे सेवा लड़वन का भोग लगे संत करे सेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा अंधे को आँख दे तो कौंडन को धन को पुत्र दे तो निर्धन को माया वाधन को पुत्र दे तो निर्धन को माया जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा शुभ श्याम शरण आए सफल करे सेवा शुभ श्याम शरण आए सफल करे सेवा भक्त करे आरती संत करे सेवा भक्त करे आरती संत करे देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा
दीनन के दुख हरे शंभु सुतवारी, दीनन के दुख हरे शंभु सुतवारी, भक्तों की लाज रखे जग के बिलहारी, भक्तों की लाज रखे जग के बिलहारी। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेव महादेव। कर्पूरार्पणम्। शिवशंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय। वंदन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन मने नमः। तमेव माता पिता तमेव, तमेव बंधु सखा तमेव, तमेव विद्या जन्म तमेव, तमेव सर्व मम देव देव। कायेन वाचा मनसेनात्मा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणामि समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायण मोदन्ति नायकं राम राम हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तुम्हाला जगराता तर उद्या येणार आहे ना मग तुम्ही? आणि उद्या शीतलताई हो सगळे पाहुणे वरते थांबतील। एक वेळा एक फोटो सगळ्या पाहुण्यांसोबत। सॉरी आम्ही तुम्हाला खाली येऊ दिलं, एक वरता फोटो आता स्वप्नील दादा चला ना, शिव काकाजी आजचे जेवढे गेस्ट होते ते सगळे वरते जातील म्हणजे गणपतीच्या स्टेजवर जातील। आणि ते पाणी मग मातीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचे। तुमचे फुलं